नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आणि छान असं आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया। बघा, छान असं थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेतलेलं आहे। इथे कढई ठेवलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। कढईमध्ये पाणी टाकायचं, नंतर तेल आणि मीठ। पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं। त्याप्रमाणे आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। चपाती लाटून घेऊया। चपातीचा लहान आकार द्यायचा, कारण आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकणार तर सहज चपाती पलटवता येणार। पाणी उकळले की आपण चपाती पाण्यामध्ये टाकूया। वेगवेगळ्या प्रकारे लहान मुलांना दिलं तर सहज मुलांना आवडतं, तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। आता आपण पलटून घेऊया। लहान आकार करायचा, म्हणजे आपण उकळत्या पाण्यात चपाती सोडली तर सहज पलटवता येणार। बघा, छान अशी चपाती आता मी काढून घेत आहे। या प्रकारे पूर्ण चपाती मी उकळत्या पाण्यामध्ये मधून काढून घेतलेल्या आणि चाळणी घ्यायची। चाळणीमध्ये उकळत्या पाण्यामधून काढलेली चपाती आहे, तर पाणी पूर्ण निघून जाणार। आणि आता पूर्ण चपातीला तेल लावायचं। कोरपाट घेतलेला आहे, कोरपाटवर तेल लावलेला आणि आता आपण चपातीला पण तेल लावूया। म्हणजे आपण रोल बनवणार तर सहज चपाती रोल बनवून कट वेगवेगळा होणार। तेल लावलेलं चपातीला आणि आता रोल बनवूया। आता आपण चाकूने कट देऊया। बघा, छान असा कट दिलेला आहे। आपण तेल लावलेलं होतं चपातीला, तर बघा सहज असा छान वेगवेगळी होत आहे। या प्रकारे सगळ्या चपातीला कट देऊया। ही डिश मुलांना खूप आवडणार। या प्रकारे मी सगळ्या चपातींना या प्रकारे कापून घेतलेला आहे।
खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. इथे मी लसूण घेतलेला आहे, कांदा, कोथिंबीर, आलं मी किसून घेतलेलं आहे, शिमला मिरची आणि हिरवी मिरची. आता आपण तडका देऊया. थोडंच तेल टाकायचं. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं. तेल होऊ देऊया. यामध्ये टाकूया लसूण. लसूणला बारीक बारीक कापून घ्यायचं, ज्याप्रमाणे चायनीज फूडमध्ये टाकतात त्याप्रमाणे. थोडाच लसूण झाला की यामध्ये आलं सोडूया. यामध्ये टाकूया कांदा. कांदा मोठा आकारमध्येच कापायचा. शिमला मिरची थोडंच फ्राय करूया. खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला. यामध्ये टाकूया थोडाच सोया सॉस. सोया सॉसमध्ये मीठ असतं. मिरे पावडर, जी आपण डिश बनवून घेतलेली आहे ती टाकूया. तुम्ही ही डिश नक्की बनवून बघा. चवीनुसार मीठ टाकूया. इथे मी रेड चिली सॉस टाकत आहे. कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि थोड्याच प्रमाणात शेजवान चटणी. छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर शेजवान चटणी नाही टाकली तरी चालेल. ही डिश तुम्ही नक्की बनवून बघा. छान अशी डिश बनवून तयार आहे. यावर टाकूया कोथिंबीर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.